जनता पार्टीचे कार्यकर्ते वर्षभर निवडणूक यंत्रणेत म्हणून मग वरियर झालं, अमुक झालं, तमुक झालं, लोकसंपर्क झाला, मतदारांपर्यंत थेट संपर्क झाला. त्यामुळे आमचे कार्यकर्ते गेले वर्षभर सतत यंत्रणेमध्ये लोकांपर्यंत जाता येतात. मी मागच्या वेळेस पुन्हा सांगतो, महाराष्ट्रामध्ये 5 फेजला निवडणुका, गेल्या वर्षी 2 फेज, 2 तारखा निवडणुका होत्या. यावेळी 5 फेज निवडणूक आहे. त्यामुळे पहिल्या फेजच्या आणि तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज वाटप केलं जातं. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जे उमेदवार होते ते जाहीर झाले, दुसऱ्या टप्प्यात उमेदवार जाहीर झाले, तिसऱ्या टप्प्यात उमेदवार जाहीर झाले. हे 5 जागा शेवटचे 20 मेच्या सगळे निवडणुका शिल्लक होत्या त्या आता जाहीर झाले. त्यामुळे आणि दुसरं असं झालं की त्यावेळी पहिल्या टप्प्याचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर नेते आपापले फॉर्म भरायला प्रचारात बाहेर पडले. त्यामुळे पुन्हा एकत्र येऊन बसणं, चर्चा करणं, अशा प्रकारच्या गोष्टी होत होत्या. कारण सगळ्यांचे हे नेते एकीकडे ते प्रचारात आहेत, हे मुंबईत नाहीये, सगळं चित्र होतं. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी आहे, असं काही नाही. उलट कुठल्याही पद्धतीचं काही वेगळा विषय न होता छान जागा वाटत झालं, कार्यकर्ते कामात बस. अजून काय काही केलं दावण्याचा विषय नसतो. शेवटी महायुती म्हणून सर्वांचा विचार करावा लागतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टी सन्मान करतो. त्यामुळे असं जरी वाटलं की त्यामध्ये अशा काही गोष्टी डावलं वगैरे काही नाही, कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विचारांसाठी काम करतात, त्यामुळे ते पुढच्या काळात काम करतात. आणि महाराष्ट्र 64वा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना भारतीय जनता पार्टी असं मानते की महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्राच्या विकासासाठी द्रोह करणार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आगामी काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार. 2019 मध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, पण सत्तेसाठी जनतेचा विश्वासघात तर उद्धव ठाकरे यांनी केलाच. पण त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या विविध विकासाच्या योजना बंद केल्या. एका अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेला हा द्रोह आहे, हा महाराष्ट्र द्रोहच आहे. उदाहरणार्थ मुंबईतल्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या मेट्रोचं काम, ज्याला सर्व प्रकारच्या न्यायालयीन पर्यावरण परवानग्या मिळाल्या होत्या, तो अट्टहासाने त्याला दिरंगाई केली, ज्याचा परिणाम 10,000 कोटीचा खर्च वाढण्यात झाला. मराठवाड्याचा वॉटर ग्रीड सारखा प्रकल्प, ज्यातून 11 धरणं जोडली जाणार होती, ही धरणं जोडली गेल्यानंतर मराठवाड्याचा जो दुष्काळी भाग आहे त्यातला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता. पण ही मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना जी 25,000 कोटीची होती, जी 10,000 कोटी देवेंद्रजींनी मंजूर केले होते, ती योजना बंद करण्याचं काम त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की हे महाराष्ट्र द्रोही आहेत, त्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. तिसरं, वैधानिक विकास मंडळ, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ असेल, अन्य विकास महामंडळ असतील, ती राज्यपालांच्या आदेशाने सुरू झाली होती. ती त्या मागास, जो महाराष्ट्रातला विदर्भ मराठवाडाचा मागास भाग आहे, त्याच्या विकासासाठी सुरू झाली होती, ती बंद करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालं. आणि त्यावेळीसुद्धा वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यावेळी विनंती केली की सुरू केली पाहिजे, पण त्यावेळी लक्ष दिलं गेलं नाही. अशी मोठी जंत्री आहे की ज्यामध्ये आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्राच्या विकासाला द्रोह करण्याचं काम, महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ घालण्याचं काम शरद पवार आणि उद्धव ठाकरे या सरकारमध्ये ते प्रमुख होते. जे शरद पवार होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्या महाविकास आघाडीमध्ये झालं. आणि ज्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेला भोगावा लागतोय. जलशिवारसारखी योजना, जी फ्लॅगशिप योजना होती, ती बंद करण्याचं पाप या सरकारने केलं होतं, त्या सरकारने केलं होतं. आणि म्हणून अशा प्रकारात महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राच्या विकासाला, महाराष्ट्रात अस्थिरतेमध्ये लोटणाऱ्या, महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालणाऱ्या महाराष्ट्रद्रोहींना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल, नाकारेल, हा विश्वास आहे. यादी दाखवली गेल्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प सुरू केले होते. किंबहुना माझं तर म्हणणं आहे की एक चांगलं सकारात्मक काम केलेलं उद्धव ठाकरेंनी दाखवावं. महाराष्ट्रामधलं सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या शरद पवार कृषीमंत्री असताना होत्या. यादीच काढायची. संजय राऊतजी, तर एकदा कधीतरी चर्चेला बसा, यादीच करू आपण. त्यामध्ये अनेक गोष्टी निघतील की उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात एक तरी चांगलं काम किंवा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एक तरी चांगलं काम महाराष्ट्रात झालं का. कोरोनासारखा अत्यंत कालखंड कठीण होता,
उद्धव ठाकरे कधी घराच्या बाहेर पडले नाही. सर्वाधिक अपयशी मुख्यमंत्री ते होते. दुसरं आहे, पवारांच्या काळात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न पवार साहेब असल्यापासून खूप जुना प्रश्न आहे, त्यावेळी त्यांना लक्ष देता आलं नाही आणि म्हणून हे दोघे महाराष्ट्राचे द्रोही आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. दिल्लीवरून अमित शहा मोदी शहा हे दौरे करतात, औरंगजेबप्रमाणे यांचे दौरे महाराष्ट्रात सुरू असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की मुळामध्ये खरं तर हेच काढायचं असेल म्हणून मी सांगितलं आता की या ठिकाणी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे प्रचार जात नाही आहेत का? आता त्यांच्या सभांना गर्दी होत नाही, हा काही दोष नाही आहे. उद्धव ठाकरे सभांना गर्दी होत नाही, तिथे कार्यकर्ते नाही आहेत, संघटना नाही आहे, हा दोष दुसऱ्यांदा तिथं अजून कसं चालेल? त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं हे एकदा सांगावं, उद्धव ठाकरेंनी सांगावं महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं. नुसती दुसऱ्या टीका करण्यापेक्षा संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं उद्धव ठाकरेंनी केलेलं एक काम दाखवावं. सर, ठाण्यामधली सीट जी आहे ते शिवसेनेला गेली आहे, पालघरची सीट अजून डिक्लेअर झालेली आहे. त्याचा निर्णय संध्याकाळपर्यंत कळेल. महायुतीचा धर्म कशा प्रकारे पाळला जाईल या ठिकाणी ठाणे शहरात? मला असं वाटतं महायुतीचा धर्म स्पष्ट स्वच्छ आहे अगदी. मी तुम्हाला मागेही सांगितलं, आज पुन्हा एकदा सांगतो की एखादी जागा वाटप होईस्तोपर्यंत प्रत्येक पक्षांनी जागेवर दावा करण्यात गैर काहीच नाही, आघाडी युतीमधल्या. पण एकदा जागा वाटप जाहीर झालं की आमच्या दृष्टीनं एकच उमेदवार आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यामुळे पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार, शिवसेनेचा उमेदवार जो जाहीर झाला तो निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल, उभा राहील, जिद्दीने काम करेल. पालघरची सीट संदर्भात निर्णय संध्याकाळी होईल, आज संध्याकाळी निर्णय होईल. ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विषय मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आमच्या भूमिका ही स्पष्ट आहे. त्यामुळे कुठलीही नाराजी नाही, एक दिवस कामाला लागेल. बरोबर, गैर काहीच नाही. एखादा विषय एखाद्या पुन्हा तेच सांगतो की या ठिकाणी निवड, उमेदवार, जागा वाटप या दोन गोष्टी होईस तोपर्यंत दावा करणं, प्रयत्न करत राहणं, काम करणं हे स्वाभाविक आहे, यात गैर काही नाही आहे. पण जागा वाटप झालं, उमेदवार घोषित झाला. आता आमच्या दृष्टीने एकच गोष्ट आहे, पुन्हा एकदा 4 जूनला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी असतील आणि त्यांच्या विश्वास प्रस्तावावरती हात वर करणारा इथला ठाण्याचा खासदार असेल, हा आमचा निर्णय. ठाणे जिल्ह्यामध्ये पहिले बीजेपीचं होतं, नंतर शिवसेना झाला, आता परत शिवसेनेची संख्या वाढलेली आहे. हा लोकसभाचा परिणाम विधानसभाला पडेल का? अजून पुढच्या गोष्टी खूप पुढे आहेत. सध्या तरी आमच्या दृष्टीने 4 जूनला इथे महायुतीचा खासदार येणं ही आमची भूमिका आहे. अशा ज्यांना पराभव समोर दिसायला लागला की मग त्या मशीनवरती संशय, ईव्हीवर संशय घ्या, टक्केवारी संशय घ्या, अशा गोष्टी त्या करायच्या असतात. मला वाटतं सुप्रीम कोर्टाने काल खूप स्पष्टपणे सांगितले की प्रत्येक गोष्टीत अतिसंशयाने बघणं हे चूक आहे आणि तिथे सुप्रीम कोर्टाने काही सादरही काही करता आलं नाही. त्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे पराभव समोर दिसला तरी अशा प्रकारे शंका उपस्थित केला जाऊ शकतो.